हाय गाईज, तर मी आहे रियाल पटेकर, हा आहे चिन्मय पावरी आणि हा गाडी चालवतोय तो म्हणजेच निसर्ग पावरी. बघूया कशा प्रकारे गाडी चालवतोय. आणि आम्ही इथे आलोय सडे जांभारी मध्ये. असंच मित्र बोलला की जाऊया म्हणून असंच फिरायला, तेव्हा आलोय. तर बघा तुम्ही सडे जांभारी कशी दिसते ती. आणि हा सडे जांभारीचा मोठा उतार आहे, तर तुम्ही बघू इच्छिता कसा उतार आहे. अरे पुढे येलो नको तू ए तरी म्हातारी बघा आणि काहीच बघा. तर गाईज कसे वाटले तुम्ही गाडी चालवायला? आमचा निसर्ग पावरी गाडी चालवतोय आणि घरामध्ये कंटाळा आला होता दुपारी बसून घरात. एकतर आमच्या गावामध्ये लाईट गेली आणि परत इकडे पण सडेजांभारी पण लाईट गेली. नाहीतर ते आम्ही चार्जर आणणार होतो, पण काय करणार आता, काही वादळामुळे लाईट येऊ शकणार नाही आहे 2-3 दिवस. तर बघू इच्छिता सडेजांभारी कशी आहे ती तुम्ही बघू इच्छिता. आणि हा माझा मित्र गाडी चालवताना बघू इच्छिता. आता ही सडेजांभारची मराठी शाळा म्हणजे आपण लहानपणी असतो तीच शाळा येणार आहे. लहानपणीचं पहिलं प्रेम ह्या शाळेला बघितल्यावर आठवतं, ते म्हणजेच आपली मराठी शाळा. बघू इच्छिता तुम्ही सडेजांभारची मराठी शाळा आणि हे दुकान शाळेच्या समोरच. तर बघू इच्छिता कशा प्रकारे आहे ही मराठी शाळा. तर शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथे या मराठी शाळेमध्ये. तर बघू इच्छिता. माझा मित्र गाडी चालवताना एकदम स्लोली, एकदम धीम्या गतीने गाडी चालवताना. असाच गाडी तो शिकणार आहे, थोड्या अशीच त्यांची कीर्ती होणार आहे. तर बघू इच्छा तुम्ही सडेजांभारी कशी आहे ती. इकडे मध्ये तर मित्रांमध्ये फिरण्याची काय मजा काय वेगळी असते, मला माहिती असेलच. तुम्ही पण पहिल्यांदा झालो आहे. आणि हा माझा चिन्मय पावरी, निसर्ग पावरी मित्र, तो पण या गावामध्ये दुसऱ्यांदा आला आहे. मला माहीत पण नव्हतं की सडेजांभारी हे इथे आहे ती. माझा मित्र असताना हा निसर्ग पावरी असताना जाऊ दे, असं नको बघू इच्छा. नजारा कसा आहे तो नजारा एकदम बघू इच्छिता. आणि हे तुम्हाला दिसतंय हट्टा नाही, सॉरी, हे दिसतंय तुला एकदम म्हणजे असे माकडं फटकवण्यासाठी असतं शेतामध्ये लावलेलं. तर कसा वाटतो मित्रांनो, एकदम म्हणजे भारी फिलिंग वाटते मित्रासोबत फिरताना.